पहिलं थोडं आहे सेटिंग, हो पहिलं थोडं. नंतरच्या मोहऱ्याचं भरपूर सेटिंग झालं. हे काय या 2 झाडाला सलग 2 वर्ष बाहेर खूप होता. हो काय, आराम केला त्याने. इतकं होता की खाली पडलेले खूप गोळा गेले आणि काढलेले गोळा गेले. हो काय, त्याची एनर्जी गेली ना. हे लंगडा आहे बघा. हा लंगडा आहे का? लंगडा आहे हा. यालाही भरपूर आहे. भरपूर सेटिंग आहे. साईड वर आहे. हा हा. वर शेंड्यामध्ये पण भरपूर आहे हो सेटिंग. खूप आहे, खूप आहे. आपलं बंपर सोया कॉटन किती वेळा फवारला? 2 वेळा फवारला. 25 मिली घेतला ना पंपाला. हा, लेट आलं तरी सेटिंग झालं, नाही तर लेटचं सहसा होत नाही सेटिंग. हा, इतकं नाही होत. मस्त सेटिंग झालं. कोणता? हाई लंगडाचा आहे का? चिकटा याच्यावर होता काय जास्त? हा हा हा. बर बर. कोणतं औषध फवारलं मग? इमिडा. हा हा, इमिडा क्लोपेट फवारलं. रोगर आणि इमिडा दोन्ही मिक्स. एकदा ते एकदा हे. हा, हो काय. मला तुमचं नाव गाव पत्ता सांगा. नरेंद्र सहदेवी ताबे, जळकी बुद्रुक, तालुका नेवासा. हा, जिल्हा अहमदनगर. देवगड फाट्याजवळ. हा, देवगड फाट्याजवळ. तुम्हाला रिझल्ट काय वाटला बंपर सोयाचा? सेटिंग भरपूर होती, गळ कमी होती. गळ कमी होते. नॅचरल गळ होती तेवढीच. हा हा. हवामानाचे जे इफेक्ट आहेत त्याने काही गळ होत नाही जास्त. हा हा. ढग आले तरी गळ नाही झाली. गळ झाली. हा, चेंजेस झाले हवामानात, त्या मानानं गळ अजिबात नाही झाली. किती वरपर्यंत सेटिंग. वर पण त्या झाडाला तर किती सेटिंग आहे वर पण. गच्च भरलंय झाड. सगळ्या स्टेज मधलं सेटिंग आहे. हो, वर शेंड्यापर्यंत येते काय सारखीच. नाही तर खाली सेटिंग होतं, वर होत नाही. आता वरही भरपूर आहे, सगळीकडे सारखं सेटिंग आहे. हा, तिथे उभे राहा झाडाजवळ. वर राहू. हा, राहू उभे इथेच इथेच. हा, येतं ना. मला तुमचं नाव पत्ता सांगा. लक्ष्मण रामचंद्र गावरे, रावडे उलवळेवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. हा आंबा कोणता आहे? केशर. केशर आहे. हा, केशर आणि हापूसही आहे ना? हापूस पण आहे, केशर पण आहे. याच्यावर ते आपलं औषध बंपर सोया किती वेळा फवारलं तुम्ही? एकदा फवारला आपण. हा, एकदा नाही, दुसरा हात 2 वेळा फवारला. 2 वेळा फवारला. पहिल्यांदा फवारलं, परत तुम्ही मला दिल्यानंतर डबल फवारला. त्यामुळे काय काय परिणाम झाले तुमच्या बागेत? जी क्वालिटी मेंटेन झाली, आंब्याची साईज वाढली असं माझ्या लक्षात आलं. साईज वाढली यावर्षी खूप. मागच्या वर्षी काय फवारली नाही, त्यामुळं अशी साईज नव्हती बनली. आणि अशा पद्धतीने लक्षात येतं असं की बाबा याचा औषधाचा चांगला परिणाम झालेला आहे. गळ, बारक्या फळाची गळ कमी झाली वगैरे कमी झाली. सेटिंग भरपूर झालं. सेटिंग भरपूर झालं आणि जी सेटिंग झाली ती मोठा झाला. साईजही मोठी झाली खूप. म्हणजे 400 ग्रॅम पर्यंत फळ झालं काही काही. त्याविषयी मोजलं ना आपण. नॉर्मल मध्ये किलो मध्ये 4च बसले. काही 400 म्हणजे
अर्धा किलोचा काही काही आंबे निघाला. काही आंबा अर्धा किलोचाही भरला. हे बघा एवढे भरपूर असूनही साईज आहे. हा म्हणजे माल कमी नाही, माल भरपूर आहे. तसं असूनही साईज चांगली आहे. पाण्याचंही समीकरण झालं त्या. पाणी व्यवस्थित बसलंय. हा हे काय एवढं गवत झालं म्हणजे पाणी आहे. पाणी नसलं तर एवढं गवत होतच नाही. वा. हा हापूस आहे. आतूनही भरपूर माल आहे. हापूस इथापिंची बाग. जमिनीला टेकायला लागला आंबा. हा लंगडा आहे, हा केशर आहे. वा आतूनही भरपूर माल आलेला आहे. आजची तारीख 11 मे 2024. पडायला लागलाय आंबा. साईज मस्त बनली.
मागे काढला होता याचा व्हिडिओ आपण, फळं एवढे होते तेव्हा. हा. तर तुम्हाला माल किती झाला ते सांगा. 400 झाडांमध्ये 26-27 टन झाला. 26-27 टन माल झाला. 14 लाख रुपये टोटल. हा. आतून माल भरपूर निघाला म्हणले का? म्हणजे भरपूर तसा माल भरपूरच होता. हा. आणि आतला माल जास्ती पोचला चांगला. हो. हा. पूर्वी 800 झाडात मिळत होता तेवढाच माल आता मिळाला. 400 झाडात तेवढाच माल मिळाला. हा. ते 400 भावाकडे गेले ना वाटणीमध्ये. हा. त्याच्यामुळे नाही, मी मागे पाहिलं होतं आतून माल खूप होता. हा, बाहेरून दिसत नव्हता तो, पण आतून होता तो. आणि आतला मालच क्वालिटी एक नंबर येते. हा. बाहेरचा काही फळ खराब होतो उन्हाने. उन्हाने खराब होतं, सनबर्निंग होतं. साईज थोडी लहान राहते. उन्हाचा मारा त्याच्यावर सारखा. आतली साईज एक नंबर येते. थंड राहतो. हा, फक्त थोडा उशिरा पिकतो मला वाटतं आतला. उशिरा पिकतो. हा. बाहेरचा लवकर पिकणार. याचा फायदा होतो का हे ट्रॅप लावलेले? हा, म्हणजे हा याच्यावरचा तुडतुडा याच्यावर आला, चिटकला होता. हा, तेच म्हटलं. लंगड्याची 4-5 झाड आहे ना, लंगड्यावर जास्त येतो. 3-4 पान लावली होती. हो काय? बरं बरं. कंट्रोल आहे ना औषध. हा हा. डिस्कारोने एवढं मोठं गवतही जातं म्हणताय. हो काय? हा, आडवं उभा मारला की जातं. हा हा, भुगा होता. इथलं काही काही कापून नेलं मोठं मोठं. त्यांच्या मूडवर राहते. हो हो.